नमस्कार मंडळी, ऋतू हेमंताचाही आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आपण काल जे रील पाहिलं शिवतांडव स्तोत्राचं, त्याचं वृत्त ओळखण्याचा आपण प्रयत्न केलात आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ओळखलेलं आहे. बरोबर. आपण आज तेच वृत्त शिकणार आहोत आणि ते वृत्त आहे, अर्थात ते आहे अक्षरगणवृत्त आणि त्याचं नाव आहे पंचचामर. अक्षरसंख्या आहे 16, गण आहेत जर जर जग. जर जर जग. यती जो आहे तो 8व्या अक्षरावर आहे. आणि आपण जे काल उदाहरण पाहिलं होतं तेच उदाहरण बघणार आहोत, पण त्याआधी आपण त्याचं लक्षणगीत पाहूया. लक्षणगीत काय सांगतायत? जरौ जरौ ततौ जगौ च पंचचामरं वदेत. जरौ जरौ ततो जगौ च पंचचामरं वदेत. बघा, अगदी लक्षणगीतात त्याचं सगळं काही वर्णन आलेलं आहे. शिवतांडव स्तोत्र ज्याचा काल आपण थोडासा भाग पाहिलात, ऐकलात, तर त्यात ते तर संपूर्ण शिवतांडव स्तोत्र या वृत्तातच असलेलं आहे. तर त्यातलाच आपण एक श्लोक जो आहे तो आपण घेणार आहोत. एक कडवं त्यातलं आपण घेणार आहोत उदाहरण म्हणून. तर त्याआधी एक कडवं जे काय आहे ते आपण म्हणून तुम्हाला मी दाखवतो. जटाकटाह संभ्रमं भ्रमन्निलिम्प निर्झरी विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी. धगद धगद धगज्ज्वलल्ललाटपट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रती प्रतीक्षणं मम. तर ते वृत्त पंचचामर आहे आणि हे गीत आपण किंवा हे शिवतांडव स्तोत्र आपण पुन्हा पुढे ऐकणारच आहोत. त्याआधी आपण बघूया उदाहरण. नेहमीप्रमाणे आपण प्रत्येक चरणातील 3-3 अक्षरांचे गट करून घेतले. आपलं सूत्र समोर घेतलं, यमा तारा ज भान सलगा, आणि मग काय केलं आपण, लघुगुरूच्या मात्रा देऊन त्या जे सूत्रातली जे अक्षर जे गण आहेत त्यांच्याशी आपण काय केलं, याचा पडताळा घेतला. नेहमीप्रमाणे बघा, आपण 2 ओळींमध्ये 2 चरणांचे 3-3 अक्षरांचे गट करून घेतलेले आहे. जटाक लघुगुरू लघु. बघा, लघुगुरू लघु कुठे आहे, तर ज भान. यमा तारा ज भान सलगा ना, ज भान म्हणून ज. टाह सौ, टाह सौ. गुरु लघुगुरू म्हणून तो काय आलं, यमा तारा जभा राजभा म्हणून र. पुन्हा भ्र म्हण भ्र. लघुगुरू लघु ज. म निली बघा, गुरु लघुगुरू र. प निर्झ लघुगुरू लघु ज. आणि रीचा काय आला, ग. शेवटचं अक्षर जे आहे ते ग. आपण तसंच घेतलं खाली. दुसरी ओळ, दुसरा चरण. विलोल वीची वल्लरी. विलोल लघु गुरु लघु ज. वीची व गुरु लघु गुरु म्हणून र. ल री वी लघु गुरु लघु म्हणून ज. राजमा गुरु लघु गुरु म्हणून र. न मूर्ध गुरु लघु गुरु लघु म्हणून ज. नी आला आहे. ते शेवटचं अक्षर आहे ते आपण दीर्घ मानतो, हे आता आपल्याला माहिती झालं आहे. तर इथे घेतलाय ग. जटाकटाह संभ्रमम भ्रमन्निलिम्प निर्झरी. 8व्या अक्षरावर आपण थांबलो, म्हणजे यती. अशा प्रकारे या वृत्ताची जी रचना आहे ती आपण पाहिलेली आहे. पूर्ण वृत्त, पूर्ण गीत, पूर्ण शिवतांडव स्तोत्र आपण संचित सादर करतो, ते जरूर पाहावं. हिंदी भाषिक कवितांमध्ये हे वृत्त आपल्याला पाहायला मिळतं. जोशपूर्ण अशा प्रकारचे गीत असल्यामुळे साधारणपणे देशभक्तीपर गीतांमध्ये या वृत्ताचा वापर केला जातो. सावरकरांनी सुद्धा या वृत्तामध्ये काव्यरचना केलेली आहे. श्रीमंत नारायणचारी यांनी लिहिलेली आहे एक कविता. विशाल भावना लिये करे समृद्ध मंचको, विशुद्ध छंद काव्य से प्रमाण दे प्रपंच को, विराट रम्य वैभवी नमो नमो विशारदे, विराजमात शारदे मनोज्ञ भान तारदे. तर मंडळी, आता आपण शिवतांडव स्तोत्र संचित कुलकर्णीच्या आवाजात ऐकूया आणि या व्हिडिओचा समारोप करूया. पण त्यापूर्वी आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलचं भरभरून प्रेम करत राहा. आणि पुढचा व्हिडिओ म्हणजे पुढचं शिवतांडव स्तोत्र नक्की ऐका. धन्यवाद. श्रीरावण विरचितं शिवतांडव स्तोत्रम्. जटाटविगलज्जलप्रवाहपावितस्थले वलेवलम्ब्य लम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकां
डमड्डमड्डमड्डमट्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम् जटाकटाः सम्भ्रमं भ्रमन्निलिम्पनिर्झरि विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि दगद्दगद्दगज्ज्वलल्ललाटपट्टपावके किशोरचन्द्रशेखरे रतिप्रतिक्षणं मम धराधरेन्द्रनन्दिनी विलासबन्धुबन्धुरस्फुरद्दिगन्तसन्तति प्रमोदमानमानसे कृपाकटाक्षधोरणे निरुद्धरुर्धरापदि क्वचिद्दिगम्बरे मनो विलोलवेतुमस्तुनि जटाभुजङ्गपिङ्गलस्फुरत्फणामणिप्रभा कदम्बकुङ्कुमद्रव प्रलिप्तदिग्वधूमुखे मदान्धसिन्दूरस्फुरत्वगोत्तरीयमेदुरे मनोविनोदमद्भुतं बिभर्तभूतभर्तरी सहस्रलोचनप्रवृत्तिशेषलेखशेखर प्रसूनधूलिधोरणे विदुसराङ्घ्रिपीठभु भुजङ्गराजमालया निबद्धजाटजूटक श्रिये चिराय जायतां चकोरबन्धुशेखर ललाटचत्वरस्वर धनञ्जयस्फुलिङ्गभा निपीतपञ्चसायकं नमन्निलिम्पनायकं सुधामयूखलेखया विराजमानशेखरं महाकपालिसन्तते शिरोजटालमस्तु नः करालभालपट्टिका धगद्धगद्धगज्ज्वल धनञ्जयाहुतीकृत प्रचण्ड पञ्चसायके धराधरेन्द्रनन्दिनी कुचागचित्रपत्रक प्रकल्पनैकशिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम नवीनमेघमण्डली निरुद्धदुर्धरस्फुरत् कुहूनिशीतनीतनं प्रबद्धबन्धकन्धर स्तनोतु कृत्ति सिन्दूर कलानिधानबन्धुर श्रियं जगद्धुरन्धर प्रफुल्लनीलपङ्कज प्रपञ्चकालिमप्रभा वलम्बिकण्ठकन्दरी रुचिप्रबद्धकन्दरं स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदान्तकच्छिदं तमन्तकच्छिदं भजे अगर्व सर्वमङ्गला कला कदम्बमञ्जरी रसप्रवाहमाधुरी विजृम्भणा मधुव्रतं स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं गजान्तकान्तकान्तकं तमन्तकान्तकं भजे जयत्वदभ्रविभ्रमभ्रमद्भुजङ्गमश्वसत् विनिग्रमत्क्रमत्स्फुरत्करालभालहव्यवाट् धिमिद्धिमिद्धिमिध्वनन् मृदङ्गतुङ्गमङ्गल ध्वनिक्रमप्रवर्तितः प्रचण्डताण्डव शिव दृशद्विचित्रतल्पयोर्भुजङ्गमौस्तिकमस्त्रजो गरिष्ठरत्नलोष्टयो सुहृद्विपक्षपक्षयो तृणारविन्दचक्षुषो प्रजामहि महेन्द्रयो समं प्रवर्तिक सदा सदाशिवं भजाम्यहम् कदानिलिम्पनिर्झरी निकुञ्जकोटरे वसन् विमुक्तदुर्मती सदा शिरस्थमञ्जलिं वहन् विमुक्तलोललोचनो ललामभाललग्नक शिवेति मन्त्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम् इमं हि नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमस्तवं पठन् स्मरन् ब्रुवन्नरो विशुद्धमेति सन्ततं हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा कतिं विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्तनं पूजावसानसमये दशवक्त्रगीतं यशम्भो पूजन परम पठति प्रदोषे तस्य स्थिरां रथगजेन्द्रतुरङ्गयुक्तां लक्ष्मीं सदैव सुमुखीं प्रददाति शम्भुः इति श्रीरावणविरचितं शिवताण्डवस्तोत्रं सम्पूर्णम्।